आता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी. काशी आणि संजय यांचा विवाह म्हणजे धर्माविरुद्ध रचलेला एक कट आहे. याला शिक्षा एकच, जलसमाधी. पोलीस स्टेशन मध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या थोबाडीत मारतोस. गुरुई, संजयला काही होणार नाही ना? जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. पर इथं मुंबईला थांबून काही बी साधायचं नाही. चालायला लाग. आण तुझ्या सुनाला भाग्यलक्ष्मीला. कोयना, तुझ्या अंगात खरंच भिराई देवी येते का? तेजा ए उठे ए वाट हा काय म्हणला? मारू नको. अरे वा, प्रेम करताय. करून घ्या करून घ्या, शेवटचं प्रेम करून घ्या. म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही वय? हे बघा, आम्हाला इथनं सोडवा तुम्ही. त्याच्याकरता चालूय ना? तुम्हाला इथनं सोडवण्याकरता चालूय. आणि तुमची इथूनच काय, सगळ्यातूनच काय आमची सुटका करून द्यायला आलोय. कायमची सुटका? बाप्पाची मुक्ती देणार आहे तुम्हाला. हे बघा, आम्हाला इथनं जाऊ द्या. बर, आता तुम्हाला कसं आणि काय सांगू राव? अहो तुम्ही चला, तुम्हाला सगळं कळल. बाहेर गावकरी ताट कळत बसले तुमची वाट बघत, आणि बाप्पाजी बी थांबलेत. चला चला. बाबा कदम, तुम्ही बाप्पाजींना सांगा ना. काय? आम्हाला घरी जाऊ द्या, आम्हाला घरी जायचं. कसं सांगणार मी? ते मारतील ना मला. चला चला, चाल चाल चाल. काशे तू चाल. चल काशी, बाप्पाची वाट बघताय. तू चाल काशे, बाप्पाची वाट बघताय. चाल चाल चाल. हिम्मत कशी झाली हे सगळं करण्याची? बोल काशी, तुझी हिम्मत कशी झाली? आणि काय ग, या दगडाबरोबर तुझं लग्न म्हणजे काय चमत्कार वाटला तुला? बोल, कोणी गेलंय? माहित नाही मला.
काशी माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नको. बोल कोणी केलं हे? खरंच माहित नाही मला. काय जे खरं सांग मला कोणी केलं? बोल काशी बोल, कुणी केलं हे? तुला कोणाचा पाठिंबा आहे? बोल. तुझ्या आईला जिथं पोचवलं तिथं तुलाही पोचवीन. सांग मला कोणाची फूस आहे? काशी जीप टाळायला चिकटली का तुझी? हा बाप्पाजी तुला विचारतोय. कुणाची फूस आहे तुला? बोल काशी बोल. हे येड्या सोड. अरे नको. अरे हे सोड येड्या. आई भिराई, माझ्या संजयला वाचीव. मी आजपर्यंत तुझ्याकडे काय बी मागितलं नाही. आज तुझ्या पुढे पदर पसरून या पोराच्या जीवाची भीक मागते. आई, तुला सगळ्या जगाची काळजी आहे. तू सगळ्या जगाचं कल्याण करणारी माय आहेस आई. आई, तू कुणाचा जीव कसा काय मागशील? मला माहित आहे तू अशी निष्ठुर नाही व्हायचीस आई. आज तुला मी शेवटचं सांगते, जर तू माझ्या संजयला वाचवलं नाहीस ना तर मी तुझं तोंड बी बघायची नाही. संजय तुझं बी लेकरू आहे. त्याचं या राक्षसांपासून रक्षण कर. फक्त तुझ्याच हातात आहे. आई, पोराला वाचीव. माझ्या संजयला वाचीव आई. संजयला वाचीव. काय काय झालं रे? अहो, बाप्पाजीने लोकांनी काय वेळ सांगितलं. संजय आणि काशीची वरात काढणारा वाजत गाजत. सगळ्या मुलांचं लक्षण वाटोळ होईल मिलींचं. आणि संजय आणि काशीवरती गुलाल बी उधळणार आहे ती. त्या बाप्पाजीला म्हणाव तुझ्या मड्यावर उधळ गुलाल. अहो, मला तर बिहा वाटायला. आमच्या गावी बोकडाचं बळी देताना सुद्धा असंच करते. जिभेला लागली. अरे भाऊ गेलेत. धनाजीरावाला फोन करायला येतील आता धनाजी. आणि मग यांची काढतील चांगली वरात. हा, माझ्या संजयला काय बी होणार नाही. काय होणार नाही माझ्या संजयला. जा गोलबे, भावना सांग लवकर फोन करा. आणि धनाजीरावांना लवकर बोलवलंय म्हणून सांग. जा लवकर. आई भिराई, माझ्या संजयला वाचीव. माझ्या संजयला वाचीव आई भिराई वाचीव.
बाबा कदम चला रे. काय करताय तुम्ही? काय करताय? सोडा मला. सोडा त्यांना. काय करताय? सोडा त्यांना. काय करताय तुम्ही? तुम्ही कुठे घेऊन जाताय आम्हाला? सोडा आम्हाला. काय करताय तुम्ही? सोडा. जाऊ द्या, मला जगू द्या एकटं. सोडा आम्हाला. जाऊ द्या मला. सोडा मला. बाबा कदम त्यांचे हात बांधा. घ्या इकडे त्यांना, घ्या इकडं. धरा 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 त्यांचा हात. हा जाऊ जाऊ आत्याकडे जाऊ. नेतो तुला आत्याकडे. चला झालं. हात बांधलेत. घेऊन चला यांना नदीच्या डोहाकडे. चला रे चला. शेतीकडे आपल्याकडे शेती होईल. यंदा पाऊस पाणी जरा बरं पडलं तर होईल ना. नंतर काय झालं ना. तेव्हा तुम्ही बरोबर. नमस्कार साहेब. साहेब म्हणलं नमस्कार. नमस्कार. अहो कसला एवढा विचार करताय? हा तब्येत बरी आहे ना? तब्येत बरी आहे हो. पण या गावात यापुढे काय होणार आहे हा विचार अस्वस्थ करतोय. म्हणजे बघा ना, आता त्या काशीला आणि संजयला बाप्पाजींनी जी भयंकर शिक्षा दिली आहे. भयंकर शिक्षा कसली त्यात हो? बाप्पाजीने जे काय केलं ते बरोबरच केलं. हा साहेब, जेव्हा जेव्हा या गावावर संकट आलं तेव्हा तेव्हा त्या काळ्या डोहात समाधी कोणीतरी घेतली आणि गावावरचं संकट टळलं. काय म्हणजे हा असला अमानुष प्रकार या गावात यापूर्वी सुद्धा घडलाय? अहो साहेब, यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? मागे एकदा घडलेली गोष्ट तुम्हाला मी सांगतो. आमची आजी सांगायची, गावात प्लेगाची महाभयंकर साथ आली होती. समधी माणसं पटापटा पटापटा मरत होती. सायरा वायरा पडत होती आणि समध्या गावाचा येळकोट होत होता. आणि एका गरोदर बाईंनी पोटातल्या पोरासकट जलसमाधी घेतली. अरे म्हणजे तिने जलसमाधी घेतलेली नाही, तिला जबरदस्तीनं डोळ्यात ढकलली असणार आणि तिने जलसमाधी घेतली म्हणून तिची समाधी बांधली असणार. काय बरोबर आहे की नाही? त्या काय मला माहित नाही, पण त्या बाईने जलसमाधी घेतली आणि गावावरचं संकट टळलं. या गावावर जे भूकंपाचं संकट आलंय ना, ते या दोघांच्या जलसमाधीने मिटून जाईल बघा. अरे पण त्या दोन निष्पाप जीवांचं काय? त्यांचा काय दोष? अहो साहेब, ते भाविनीचं पोर आणि तो येडा संजय, हे दोघं मेले काय आणि चित्त राहिले काय फरक पडतो? जगन्नाथ साहेब, बाप्पाजी म्हणजे साक्षात देव आहे बघा. भिराईचं लेकरू आहे ते. भिराईचा आशीर्वाद आहे त्याच्यावर. त्याच्या आशीर्वादानं समध्या गावाचं भलं होतंय बघा. तुम्ही बी त्याच्यावर विश्वास ठेवा. ऐका माझं, बाप्पाजींचा विजय असो. बाप्पाजी की जय. बाप्पाजी की जय. मूर्ख माणसं. गुरविनबाई, आता बी जमीन हादरल्यासारखी वाटते ना? जमीन हादरल्यासारखी वाटते? नाही, मला तर नाही वाटत. तुम्हासनी भास होत असेल. पण बाप्पाजी म्हणतात त्यात काहीतरी तथ्य आहे बघा. त्या दोघांना नदीच्या काळ्या डोहात ढकलल्या बिना गावाचं संकट काय जायचं नाही बघा.
हवा असं काय बोलतायसा? काशी आणि संजयला मारून गावाचं संकट जाणार आहे होय? भूकंप व्हायचं थांबणार आहे? पण बाप्पाजी म्हणतात काहीतरी त्याच्यात असणारच बघा. आता यानं कोणी यानं कसं समजवायचं? ते नामदेव कुठं गेलाय कुणाच ठाऊक. तो असता तर नक्कीच काहीतरी केलं असतं त्यानं. चला मिरवणूक निघाल आता. चला चला बिगी बिगी या. विरोबाच्या नावानं रान भलं, 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 विरोबाच्या नावानं रान भलं. विराईच्या नावानं रान भलं, विरोबाच्या नावानं रान भलं, 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 विराईच्या नावानं रान भलं, विराईच्या नावानं रान भलं, विरोबाच्या नावानं रान भलं, विरोबाच्या नावानं रान भलं, विराईच्या 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 नावानं रान भलं, विरोबाच्या नावानं रान भलं, विरोबाच्या नावानं रान भलं, विराईच्या 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 नावानं रान भलं, विरोबाच्या नावानं रान भलं. आई भिराई काहीतरी कर ग बाई, काहीतरी कर. गुदात्या मिरवणूक निघाली. ऐकलं मी काय बहिरी नाही सांग, मलाच बरं सांगतेस बाई. अरे करा करा काहीतरी करा. म्या गुदात्या अरे धनाजीराव यायच्या जर का संजय आणि काशीचं काहीतरी बरं वाईट झालं तर काय करायचं आपण? नाही नाही मालक येते हा. कवा येत्या हा कवा येत्या? हो या आवाज माझं काही चिरतया काही चिरतया. मी भाऊसनी शोधतो. ते काहीतरी प्रयत्न करत असत्या. भाऊसनी शोध. एक ध्यानात ठेव, संजयला वाचवण्यासाठी कुणी काही केलं नाही ना तर संजयच्या अगोदर मीच डोळ्यात जीव देईन. जा लवकर भावना बोलव आणि धनाजीराव आले का बंद लवकर जा जा. बघतो. आई भिराई वाचव माझ्या संजयला. मला पोचायला हवं होतं. आधीच खूप उशीर झालाय. घाटात किती ट्रॅफिक लागला होता आपल्याला ना. किंवा ट्रॅफिक असतो. साहेब साहेब मी गोदात्ते बोलते. हा बोला बोला ते. रडू नका. साहेब साहेब तुम्ही लवकर घरी या. हो येतो जाऊत रस्त्यात. तुम्ही अर्ध्या तासात जर का घरी परत आला नाही तर हो पोचतो.
ड्रायव्हर लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे आपल्याला. स्पीड वाढवा. अहो काय सांगताय काय तुम्ही? त्यांचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालताय की काय तुम्ही? कामिनी प्लीज. ड्रायव्हर अजिबात घाई करू नकोस. मला कळत नाही त्या संजयचं एवढं कौतुक कशाला? तो मेला तरी काय फरक पडणार आहे? मोबाईल बंद ठेव जरा. ड्रायव्हर चल लवकर. लवकर चल ना. बाप्पाजींचा 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 बाप्पाजींचा. या आता यांना नदीच्या पवित्र काळ्या डोहात धक्का. गिऱ्हाईक सेना